टोमॅटो वाटून घेतलेले आहेत आपण, ते टाकूया. अर्धी वाटी टाकलेलं आहे मी. चिकन सोबतच थोडासा हा मसाला आपण शिजवून घेऊया आणि टोमॅटो पण थोडे शिजवून घेऊया. त्याच्यानंतर हा जो सुका मसाला तो टाकणार आहोत आपण. ॲक्च्युली टोमॅटो आणि हे कांदा वेगळा आपण शिजवू शकलो असतो, पण वेगवेगळी भांडी करण्यापेक्षा आणि चिकन वेगळं शिजवून परतून नंतर टाकण्यापेक्षा एकाच भांड्यात होईल त्या दृष्टीने मी ते एकत्रच टाकलेलं आहे. म्हणजे पहिले चिकन परतून नंतर टोमॅटो पेस्ट टाकलेली आहे. आता टाकायचा आहे हा झकास मसाला आपण तयार केलेला आहे. धणे, जिरे, तीळ याचा ऑलरेडी फ्लेवर यायला लागला आहे छान. बस, रंगही मस्त येणार आहे चिकनला. वा, रंग तर खूपच मस्त आला आहे. शिजल्यानंतर जेव्हा चिकनचे जे सगळे ज्युसेस त्या ग्रेव्हीमध्ये उतरतील, या रस्स्यामध्ये उतरतील, तेव्हा एकदम मस्त लागणार आहे तो रस्सा. थोडंसं कदाचित मीठ आणखीन लागेल, ते आपण नंतर टाकूया. पहिले मी याला शिजवून घेतो. 5-7 मिनटं याला शिजायला लागणार आहे. शिजल्यानंतर मी त्यात थोडंसं मीठ ॲडजस्ट करणार आहे आणि लागलं तर किंचित लिंबू टाकेन. बस. हा रंग तर खूप मस्त आलेला आहे. चव बघूया जरा. वा, खूप फ्लेवरफुल असा जो रस्सा झालेला आहे. थोडंसं मीठ पाहिजे. बस, बाकी एकदम झकास आणि मस्त झालेलं आहे. जर आवडत असेल तर थोडंसं तुम्ही लिंबू पिळा. बाकी एकदम मस्त झालं आहे. मी आता एक काम करतो, हे काढून घेतो, सर्विंग डिशमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. गावरान चिकन करता लागणारं साहित्य: 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, चिकन, टोमॅटो प्युरे, किसलेलं खोबरं, तेजपान, 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या, हळद, लाल तिखट, मीठ, धणे, आलं लसूण पेस्ट, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, जिरं, तीळ, तांदूळ, वेलदोडा, लवंग आणि काळी मिरी. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिकन घेऊन त्यामध्ये हळद, लाल तिखट, मीठ आणि आलं लसूण पेस्ट घालून चिकन मॅरिनेट करून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये धणे, जिरं, तांदूळ, 2-3 लाल सुक्या मिरच्या, तीळ आणि किसलेलं खोबरं घालून मंद आचेवर तांबूस रंग होईपर्यंत भाजून घ्यावं. भाजल्यानंतर सर्व मिश्रण मिक्सर मध्ये पाणी न घालता वाटून घेऊन सुका मसाला तयार करून घ्यावा. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडा मसाला, हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट आणि हळद घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन, टोमॅटो प्युरे, सुका मसाला, पाणी, लिंबाचा रस आणि मीठ घालून एक उकळी काढून गावरान चिकन सर्व्ह करावं. आपल्या दोन्ही डिश तयार झालेल्या आहेत. एक तर फिश आहे, जी मच्छी आहे आपली हिरव्या मसाल्याची मच्छी, आणि गावरान चिकन, दोन्ही तयार आहेत. आता आपण गावरान थाली सजवूया मस्त. आता राहत नाहीये, ताव मारलाच पाहिजे. तयार आहे आपली मस्त गावरान थाली. काय की काही असे पदार्थ बघितले ना की आपलं मन उगीच जुन्या आठवणींमध्ये रमायला लागतं. माझं तर बऱ्याच वेळा होतं. असं काही बघितलं की माझं मन अकोल्याच्या रस्त्यावर उगीच भटकायला चाललं जातं. आय एम शुअर तुमचं पण असं होत असेल, सगळ्यांचंच आपलं होतं. ते दिवस आपण परत आणू शकत नाही, पण असे पदार्थ करून ते अनुभव, त्या चवी, त्या आपण परत जगू शकतो. त्याच्यामुळे असे पदार्थ करत राहा आणि आजचे पदार्थ नक्की करून बघा.
आय एम शुअर तुम्हाला नक्की ते आवडतील. जर तुम्हाला खरंच आवडले तर मला कळवायला विसरू नका. त्याच्यासाठी तुम्हाला पत्ता लागेल, तो मात्र ताबडतोब लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. जर तुम्ही पार्टी वगैरे काही प्लॅन करणार असाल तर आजच्या रेसिपीज तुम्हाला नक्की कामाला येतील. त्यामुळे त्या करून बघा. आपली भेट पुढच्या आठवड्यात परत होणारच आहे आणि आणखीन 2 मस्त इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन तुमच्या भेटीला मी परत येणार आहे. आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी नवी तुम्हासाठी.